महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं औचित्य साधून होत असलेल्या या शिबिरास उपस्थित ज्यांचं अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते अच्युत गोडबोले साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद या ठिकाणी संपन्न होते, ते राज्य संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, राज्य फायनान्स कॉर्पोरेशनचे संचालक प्रकाश दरेकर, आपल्या हाऊसिंग फेडरेशनचे सन्माननीय उपाध्यक्ष सीताराम राणे, सन्माननीय ऋषिकेश कुलकर्णी, भास्कर म्हात्रे, श्री प्रसाद परब, मनीषा कोष्टी आणि समोर बसलेले माजी आयुक्त चौधरी साहेब, मी पहिलं ओळखलंच नाही चौधरी साहेबाला, आणि सर्व सन्माननीय या गृहनिर्माण संदर्भात माहिती घेऊन आपल्या या क्षेत्रात कसं पुढं जायचं या निर्धारानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या हाऊसिंग सेक्टरमधल्या सहकार क्षेत्रामधल्या बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम पटवर्धन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगलं समिट गोव्यासारख्या ठिकाणी या ठिकाणी आपण घडवून आणत आहात आणि आपल्या नेमक्या गरजा काय, काम करत असताना त्या कामाला दिशा कशी असावी अशा प्रकारचे विषय निवडून त्यावर चर्चा घडवणं हे अत्यंत महत्त्वाचं. जनरल परिषदा होतात, संमेलन होतं, त्याच्यामध्ये विषय नसतो, कुठली स्पष्ट दिशा नसते, परंतु मला वाटतं मी मगाशी या ठिकाणी विषयांवर लक्ष घातलं त्यावेळेला आपलं हाऊसिंगमधलं रोल काय कोऑपरेटिव्हचा, त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह गव्हर्नन्स आणि आर्थिकदृष्ट्या आपण कशा प्रकारची सांगड घातली पाहिजे, आणि माझा विषय जो मी जगतोय किंबहुना एक मूर्त स्वरूप या ठिकाणी आणलं तो सेल्फ रिडेव्हलपमेंट या विषयावर या ठिकाणी चर्चा होणार आहे. डीम कन्व्हेन्स, त्याचबरोबर एम्पॉवरमेंट ऑफ यूथ अँड वुमन आणि क्लायमेट, बाकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सिक्युरिटीच्या अँगलनं या ठिकाणी या परिसंवादामध्ये आज चर्चा होणार आहे. खरं म्हणजे हाऊसिंग हा विषय, घर हा विषय आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न असतं आणि मग अशा वेळेला चांगलं घर मिळावं, मोठं घर मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसांची असते. मी जो कन्सेप्ट या ठिकाणी आणलाय किंबहुना तो पहिलाच होता, मी काय त्याचा शिल्पकार नाही, कोऑपरेटिव्ह बेसवर सेल्फ डेव्हलपमेंट याच्या अगोदरही झालेला आहे. नंतरच्या काळात आपण बिल्डरकडे जायला लागलो. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, हे काय फार मोठं टेक्नॉलॉजी किंवा मोठं सायन्स नाही आहे. विकासक येतो, आपली इमारत विकसित करतो आणि तो जो नफा कमावतो तो काय चॅरिटी करायला येत नाही, तो काय आपल्याला उत्तम घर असावं, दर्जेदार घर असावं म्हणून येत नाही, तर त्याला आपला डेव्हलपमेंट करून आपला आर्थिक फायदा कसा होईल हा त्याचा उद्देश असतो. परंतु सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये आपला उद्देश आपण स्वतःसाठी घर बनवतो. त्यामुळे आपल्याला मोठं घर पाहिजे, दर्जेदार घर पाहिजे, गुणवत्ता राखली गेली पाहिजे, डिझाईन मेकिंग मध्ये आपला सहभाग असला पाहिजे, अशा प्रकारच्या स्वामित्वाच्या भावना आपल्याला त्या ठिकाणी असतात.
पूर्वीच्या काळात ही सेल्फ डेव्हलपमेंट व्हायचं. मला आठवतंय, गोडबोले साहेब आपल्यालाही कल्पना असेल की मृणाल गोरे यांनी नागरी निवारा आपलं डेव्हलप केलं. त्यावेळेला सरकारने भूखंड दिला, तेव्हा का बिल्डर नव्हता. त्याने कुठल्या तरी बँकेकडून कर्ज घेतलं, कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज गोरेगावची नागरी निवारा वसाहत त्या ठिकाणी उभी आहे. त्यानंतर महसूलच्या जागेवर अनेक प्लॉट घेतले, त्या प्लॉटवर सहकारी संस्था केली, त्यांनी त्या ठिकाणी बँकांचं कर्ज घेतलं, कॉन्ट्रॅक्टर नेमला, इमारती उभ्या केल्या. स्टेट बँक ऑफ इंडियाची कॉलनी असेल, त्यांनी त्या ठिकाणी प्लॉट घेतला, कर्ज घेतलं, कॉन्ट्रॅक्टर नेमला, इमारत उभी केली. नंतरच्या दशकामध्ये त्या ठिकाणी आपण थोडे आळशी झालो. अर्थात त्याला यंत्रणाही जबाबदार आहे, कारण आपण मध्यमवर्गीय माणूस हा थोडक्यात समाधानी असतो. मग बिल्डर नावाचा कन्सेप्ट आला. बिल्डरकडे आपण का जायला लागलो? तर परवानग्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्याच्याकडे जायचं म्हणजे सहज मिळत नव्हतं. जे काय अंडर टेबल काय जे लागायचं तो बिल्डर व्यवस्था करायचं, आणि त्या प्रकल्पासाठी लागणारे पैसे हा बिल्डर लावायचा. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात विचार आला, जर आपण पैसे उपलब्ध करून दिले आणि त्या ठिकाणी जर ज्या परवानग्या आहेत त्या जर सुटसुटीत करून दिल्या, तर त्या ठिकाणी आपण स्वयंपुनर्विकास हाऊसिंग सोसायटी स्वतःचा करू शकते, अशा प्रकारची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. त्याच्यावर मी काम करायला सुरुवात केलं. आणि मग चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम, जे आपल्या हातात आहे ते पहिलं केलं पाहिजे. मी सर्वप्रथम मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं स्वयं पुनर्विकासाचं धोरण आणलं. तसं पाहिलं तर पटवर्धन संस्थे हाऊसिंग सोसायटी आपल्या मेंबर असतातच जिल्हा बँकेच्या, नसल्या तर त्या रजिस्टर्ड असतात, त्यांना आपण मेंबर करून घेतो. आणि रजिस्टरही नसल्या तरी आपण कोऑपरेटिव्ह रजिस्टरकडून त्या रजिस्टर्ड करवून घेतो. आणि मग मी मुंबई जिल्हा बँकेचं धोरण केलं की आपली जर हाऊसिंग सोसायटी स्वतःची इमारत पुनर्विकसित करण्यासाठी पुढे आली तर त्यांना आपण पैसे देऊया. पहिला आम्ही धोरण केलं, त्याच्यात हा निर्णय झाला, पैसे द्यायचा निर्णय झाला. आणि मग त्याच्यानंतर एक एक दोन दोन सोसायट्या आमच्याकडे कर्ज मागायला. तोपर्यंत काही शासनाची व्यवस्था नव्हती, सेल्फ डेव्हलपमेंटची काय नव्हतं. आणि मग ज्या वेळेला आम्ही पैसे मंजूर केले एका प्रकल्पाला, त्यानंतर आपली ब्युरोक्रेसी काय तेवढी सहजगत्या अशा गोष्टींना पाठिंबा देत नसते. त्यातच विकासकांचा प्रभाव आणखी वेगळा असतो. आणि मग मी ह्या परवानग्या ज्या वेळेला म्हाडा किंवा संबंधित यंत्रणांकडे जायच्या, त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं, साहेब एक चांगली योजना आणली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, तर आपण हे अधिकारी अजून तसे दाद देत नाहीत, परवानग्या मिळत नाहीत. आणि मग स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी फोन केले स्वतः, आणि मग त्यातनं त्या ठिकाणी त्या परवानग्या पुढे पुढे जायला लागल्या. एक तर किस्सा मी असा सांगेन की 4 म्हाडाच्या इमारती होत्या आणि त्यांचं रीज रिन्युअल होतं. एका इमारतीकरिता लीज रिन्युअलला 50 लाख रुपये मागितले. आता मला सांगा सोसायटी कुठनं 50 लाख रुपये देणार? बरं, मी जाहीर बोलतोय आणि मी विधिमंडळात बोललो. आणि मग मी देवेंद्रजींना बोललो की साहेब आपण चांगली योजना आणली, पण असं जर त्या ठिकाणी पैसे मागणार कोण असेल तर त्या सोसायटी कुठनं पैसे देणार? का अकाउंट मधनं पैसे देणार?
माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला त्या परवानगीचं मार्गी लागलं, परंतु मी त्यांना विनंती केली. मी विधिमंडळाच्या बाहेर लॉबीत आम्ही बोलत होतो. बोलो साहेबाविषयी मी हाऊसमध्ये मांडणार, तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. आणि मग मी विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तो विषय मांडला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्याला निलंबित करीत आहे अशा प्रकारची हाऊसमध्ये घोषणा केली. एका घोषणेत सगळं लाईनअप झालं बरोबर. नंतर म्हाडामध्ये कुठली फाईल गेली ती रेंगाळत बसली नाही. आणि मग हा प्रवास सुरू झाला. हळूहळू याच्यामध्ये हाऊसिंग सोसायट्या यायला लागल्या. आमची पॉलिसी होती ते बँक सुरक्षित राहावी, बँकेचे पैसे सुरक्षित राहावे या अँगलने अनेक जाचक अटी सुद्धा होत्या. ज्या हाऊसिंग सोसायटीला पैसे देताना अडचणी निर्माण येत होत्या आणि ते आम्हालाही पटलं. समजा एखाद्या सोसायटीला आम्ही 25-30 कोटीचं कर्ज दिलं तर लायबिलिटी आम्ही त्या कमिटीवर त्या ठिकाणी फिक्स करत होतो. मग माझ्याकडे कमिटी मेंबर आले, बोलले भाऊ योजना चांगली आहे पण माझा पगारच आहे 15-20 हजार रुपये आणि तुमची 25 कोटीची लायबिलिटी जर घ्यायचं म्हटलं तर 3 पिढ्या आल्या तरी आम्हाला पैसे पेड केले जाणार. आणि ते खरं आहे, वास्तव आहे की मध्यमवर्गीय छोटी लोक एकत्रित येऊन ती हाऊसिंग सोसायटी चालवत असतात आणि अशा वेळेला त्यांना एवढी मोठी जर लायबिलिटी आली तर ते करू शकत नाहीत, ते जबाबदारी पेलवू शकत नाहीत. मग आम्ही लायबिलिटी काढली. आम्ही केवळ खालची जमीन, मॉर्गेज आणि सेलेबल जो काही FSI माल तयार होतो सदनिका, त्या मॉर्गेज ठेवून रिपेमेंटचं एक स्ट्रक्चर करून आपण ती योजना त्या ठिकाणी हळूहळू गती घ्यायला लागली. आणि मग एखादा विषय जोपर्यंत सार्वजनिक होत नाही, त्याला एक चळवळीचं आंदोलनाचं स्वरूप येत नाही, तोपर्यंत त्या विषयाचं महत्व आणि गांभीर्य ना समाजाला कळत, ना त्या सेक्टरला कळत किंवा ना राज्यकर्त्यांना कळत. आणि मग मी या ठिकाणी आता बोललो या विषयावर एक व्यापक परिषद घेतली पाहिजे. आणि मग मी गोरेगावचं नेस्को ग्राउंड आहे त्या ठिकाणी आम्ही एक भव्य परिषद घेतली. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हाऊसिंग सेक्टरमध्ये अशा प्रकारची परिषद नव्हती. 10 ते 12 हजार चेअरमन सेक्रेटरी हे गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर आपण त्या ठिकाणी जमा केले होते. आणि ती गर्दी काय माझ्यासाठी नव्हती किंवा ऐकणाऱ्यांसाठी नव्हती, तर ते एवढे मोठे प्रश्न लोकांचे होते आणि लोकांना एक आशेचा किरण दिसत होता, काहीतरी एक चांगलं होतंय या अपेक्षेनं आणि भावनेनं ती गर्दी त्या ठिकाणी होती. आणि मग मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, देवेंद्रजींकडे हाऊसिंग खातं होतं, आणि तेव्हा मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 18 मागण्या केल्या की जर सेल्फ डेव्हलपमेंट यशस्वी व्हायला पाहिजे तर त्या ठिकाणी या अशा प्रकारच्या सवलती, सूट, परवानग्यांची सहजता, इन्सेंटिव्ह सरकारनं दिलं पाहिजेत. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या 18 मागण्या केल्या. मला सांगायला आनंद वाटतो, एका महिन्यात 18 पैकी 16 मागण्या पूर्ण करून शासन निर्णय करण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी केलं. आणि मग या विषयाला खऱ्या अर्थानं गती आली. कारण प्रीमियम मध्ये सूट मिळाली, वेगवेगळ्या टॅक्सेशन मध्ये सूट मिळाली, FSI वाढीव त्या ठिकाणी मिळाला, 1 विंडो खिडकी त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळं ही सेल्फ डेव्हलपमेंटची योजना सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी मोठा हातभार शासनाच्या निर्णयांचा लागला आणि एक अभियान म्हणून ही गोष्ट मुंबईत समोर आली. मग अनेक संस्था आमच्याकडे त्या ठिकाणी आल्या, आम्ही त्यांना कर्ज मंजूर केलं. जवळपास 1600 प्रस्ताव आमच्याकडे आले, 46 सोसायट्यांना आम्ही कर्ज मंजूर केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो, 18 इमारतीमध्ये लोक
चाव्या घेऊन त्या ठिकाणी आपल्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. हे होऊ शकतं का? तर करून दाखवले. सक्सेस स्टोरी आपण त्या ठिकाणी उभ्या केल्यात आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास व्हायला लागला. स्वप्न तर अनेक दाखवतात, स्वप्नांचे बंगले आपण अनेक रचू, पण कृतीमधनं त्या ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा लोकांचा मोठ्या प्रमाणावर त्या गोष्टींवर विश्वास बसतो. मग तुम्हाला मी दोनच उदाहरणं सांगेन. मुंबईतनं आलेल्या आमच्या सहकार्यांना त्याची माहिती आहे, काही लोक ज्यांनी माहिती घेतली त्यांनाही माहित आहे की पार्ल्याला श्रद्धानंद रोड आहे, तिथे नंदादीप नावाची सोसायटी आहे. 360 स्क्वेअर फीटात राहत होते आणि बिल्डर बरोबर त्यांचं चर्चा चालू होती. 700 स्क्वेअर फीटाची बिल्डर जागा द्यायला तयार होते आणि तेव्हा आपलं हे स्वयं पुनर्विकासाचं वारं जोरात मुंबईत सुरू झालं होतं. आणि मग माझ्याकडे त्या सोसायटीची लोक आली, म्हणाली आम्ही भाऊ त्या ठिकाणी ऐकतोय की अशा प्रकारचं स्वयं पुनर्विकासाचं धोरण आहे, आपण कर्ज देता, आम्हाला द्याल का? मी बोललो तुमच्यासाठीच योजना आहे. त्यांना त्या ठिकाणी 40 कोटीच्या कर्जाची गरज होती. आम्ही त्या ठिकाणी कर्ज मंजूर केलं आणि ज्या सोसायटीला त्या ठिकाणी बिल्डर 360चे 700 देणार होते ते 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात राहायला गेले. याचा अर्थ 700 स्क्वेअर फीट हा बिल्डरचा नफा होता. जागा आपले मालक, आपण कमवणार बिल्डर. श्वेतांबरा म्हाडाच्या वसाहतीवर सोसायटी आमचे विजय शेलार आहेत, त्यांच्या तिकडे 5-6 सोसायट्या उभ्या राहिल्यात, ज्याचा मुख्यमंत्री स्वतः आले होते चाव्या वाटप करायला. 400 स्क्वेअर फीटात राहत होते बिल्डर, त्यांना 750-700 देत होते. 1100-1200 स्क्वेअर फीटात श्वेतांबरा सोसायटीची लोक राहायला गेली. अशा अनेक इमारती उभ्या राहिल्यात मुंबईत, अनेकांचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळं स्वयं पुनर्विकास आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेग घेताना मुंबई शहरात दिसतोय. आणि हळूहळू आता नवी मुंबईत पण एक इमारत त्या ठिकाणी पॅराडाईज नावाची उभी राहिली. 1-2 माळे राणेसाहेब तुमच्याकडे झालेत, ठाण्यात उभी राहिले, पुण्यात पण त्या ठिकाणी उभी राहिली. आता हे हळूहळू ज्या महानगरपालिका क्षेत्र आहेत त्या ठिकाणी हे पोचतंय. मग या ठिकाणी मी ठरवलं की बाबा झालेली गोष्ट दिसली पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे, जंगल में मोर नाचा किसने देखा. या विषयाचं जे काही यश आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. मग मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आपण त्या ठिकाणी त्या इमारतीचं उद्घाटन करायला आणि चावी वाटपाला या. आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी कांदिवलीच्या चारकोप मधल्या श्वेतांबराच्या उद्घाटनाला आले. पूर्ण फ्लॅट बघितलं, तेही अचंबित झाले की ही लोक स्वतः एवढ्या चांगल्या प्रकारचा फ्लॅट करू शकतात. त्यांचं पार्किंग सुद्धा अगदी लिफ्टने गाड्या वर जाणं वगैरे अत्यंत नीटनेटकी अशी इमारत त्यांनी केली. आणि मग तिथे आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला. तिथेही प्रचंड गर्दी होती आणि तिथे मग मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली या विषयाचा अभ्यास गट त्या ठिकाणी जाहीर केला की आता तूच बघ याच्यात काय काय पाहिजे, शासनाने काय केलं पाहिजे, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि मग दरेकर समितीची त्या ठिकाणी घोषणा झाली. आणि मग मी 3 महिने संपूर्ण राज्यात फिरलो. सगळे आयुक्त, संबंधित एक्सपर्ट्स, हाऊसिंग सेक्टर मधले मान्यवर, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर, आपल्या या सहकारात काम करणारे कार्यकर्ते, सगळ्यांशी संवाद साधला. आणि बैठका घेऊन मग तिथली प्लॅनिंग अथॉरिटी काय म्हणते, याच्यात अडचणी काय आहेत. काही ठिकाणी महापालिका आहे, काही ठिकाणी तिथे सिडको सारखी एजन्सी आहे, 2-2, 3-3 अथॉरिटी आहेत, डबल प्रीमियम, डबल कायदे. या सगळ्या गोष्टीचं नीटपणे संकलन करून राज्य सरकारला मी 300 पानाचा
स्वयं पुनर्विकासाचा माझ्या अभ्यास गटाचा अहवाल त्या ठिकाणी दिला आणि मला सांगायला अभिमान वाटतो. अहवाल तर राज्य सरकारकडे अनेक येतात, अभ्यास गट नेमले जातात, ते कुठेतरी त्या ठिकाणी केराच्या टोपलीत राहतात किंवा फारसं गांभीर्यानं त्या अहवालावर पाहिलं जात नाही. परंतु माझ्या अहवालाचा ज्या दिवशी सादर मी मुख्यमंत्र्यांना केला, मुख्यमंत्री एकनाथरावजी उपमुख्यमंत्री होते, गृहनिर्माण मंत्री म्हणून, नगरविकास मंत्री म्हणून, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल जसाच्या तसा 100% स्वीकारला. की माझ्या ज्या शिफारसी होत्या त्या सगळ्या शिफारसी त्या ठिकाणी मान्य केल्या. तो अहवाल स्वीकारला. केवळ स्वीकारला नाही, या विषयाचं जे काय आता उदात्तीकरण होतं, हा विषय मोठ्या प्रमाणावर चाललाय, त्याचं सारं श्रेय मुख्यमंत्र्यांचं आहे. त्यांनी केवळ स्वीकारला नाही, तात्काळ त्यांनी सांगितलं की अहवाल मी कॅबिनेट समोर नेईन. कॅबिनेट समोर नेऊन नंतर त्या ठिकाणी मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये याचा ATR पण आणेन, ऍक्शन टेकन रिपोर्ट. म्हणजे अशा प्रकारे या विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी महत्त्व दिलं. अनेक निर्णय त्या ठिकाणी या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात त्या ठिकाणी राज्य सरकारने केलेत आणि हा स्वयं पुनर्विकास अत्यंत गतीनं त्या ठिकाणी काम करतोय. स्वयं पुनर्विकास आणि विकासक याच्यात काय फरक आहे? आता काही लोकांची अडचण होते, विकासक आल्यामुळे आपलं काय होणार, परंतु स्वयं पुनर्विकास आणि विकासक याच्यात खूप फरक आहे. इथे विकासक असतो, जो बिल्डर असतो, त्याला स्वतःच पडलेलं असतं, स्वतःचा प्रॉफिट मेकिंग हा त्याचा अल्टिमेट एम असतो. स्वयं पुनर्विकासामध्ये इथे कमवायचं नसतं कोणाला, मला माझं स्वतःचं घर बनवायचं आहे, त्याच्यामुळे इथे मला मोठं घर मिळावं, चांगलं घर मिळावं, दर्जेदार घर मिळावं, अशा प्रकारचे स्वतःच्या घराविषयीची आत्मीयता आणि ओनरशिप असते, जी बिल्डरला कधीच नसते. बिल्डर त्या ठिकाणी इमारत बनवत असताना कधी आपल्याला विचारत नाही की डिझाईन कशी असावी, प्लॅनिंग मध्ये आपला सहभाग असावा, गुणवत्ता काय असावी. इथे प्लॅनिंग तुम्हीच करणार, तुमचा आर्किटेक्ट, डिझाईन मध्ये तुमचा सहभाग असणार. त्या ठिकाणी स्टील कोणतं वापरावं हे तुमची सोसायटीची कमिटी ठरवणार. आवश्यकता असतील मोठे निर्णय AGM समोर जाणार. सिमेंट कुठलं वापरावं तुम्ही ठरवणार. तुम्ही चांगलं स्टील, चांगलं सिमेंट वापरणार, कारण तुमचं स्वतःचं घर होतंय. बिल्डर त्या ठिकाणी चांगलं सिमेंट किंवा स्टील चांगलं वापरणार, त्याला तुमच्या घराशी देणं घेणं नाही. त्याला बाजूला सेलेबलचा जो टावर उभा करायचा असतो तो उत्तम करायचा असतो. म्हणजे जागा माझी, मालक मी, परंतु माझी चिंता नाही. त्या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या जागा चांगल्या होऊन जास्त पैसे कमवावे याची चिंता बिल्डरला असते. त्याचबरोबर पूर्णपणे नियंत्रण, कंट्रोल हा आपल्या सोसायटीचा असतो. म्हणजे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर व्हा हे जे सांगितलंय, हे हाऊसिंग मधलं आत्मनिर्भर आहे. स्वदेशीचा वापर करा, स्वावलंबी व्हा, जे काय मोदी साहेबांनी या देशातल्या परकीय दबाव जेव्हा वाढायला लागला तेव्हा कळायला लागलं की आपण आत्मनिर्भर का झालं पाहिजे, हे हाऊसिंगचं आत्मनिर्भर आहे. इथे मालक तुम्ही आहात, सिमेंट दिलं, चेक काढणार तुम्ही, स्टीलचे पैसे तुम्ही, तो कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडे बांधिलाय. आता बिल्डरला आपण, बिल्डर कुठे जातो तिकडे भेटायला जा, बिल्डिंग 10-10, 20-20 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. आणि त्यातच याच्यामध्ये एक आपला स्वाभिमान, आत्मसन्मान आहे. मी बघतो बिल्डर कुठेतरी 5 स्टार ऑफिस मध्ये राहत असतो, आमची सोसायटी अख्खी चेअरमन सेक्रेटरी जाते, बिल्डर आतमध्ये एसीत बसलेला असतो ना, बाहेर टेबलावर बाकड्यावर आमच्या सोसायटीचा चेअरमन सेक्रेटरी असतो. अरे बाबा मालक तू, आणि तू कशासाठी वाट बघत बसायचं 2-2 तास. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपला स्वाभिमानी जपला जातो, आम्ही आमचं करतोय.
आणि दुसरं इथे संशयाला वावच नाही, पारदर्शकता. त्याचं आपण मध्यमवर्गीय माणसं एखादा बिल्डर आणला की पहिला त्या चेअरमन सेक्रेटरीला विचारणार, काहीतरी दिसतंय, याची सेटिंग झालेली दिसते, असतं की नाही. मग त्यांनी काहीतरी घेतलं असेल, मग बिल्डरनी ह्याला पटवलं असेल. इथं पटवायचा विषय नाही, काय संशयाचा विषय नाही, जे काय आहे ते ट्रान्सपरंट. आणि त्याच्यामुळे पारदर्शकता पण याच्यामध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी जो बिल्डिंगला वेळ लागतो, आज मुंबईमध्ये तर 20-20, 30-30 वर्ष लोक इमारती पाडून घराबाहेर आहेत, कोणाचं भाडं मिळत नाही, कोणाचे संसार उद्ध्वस्त झालेत, बिल्डरनी भाडं दिलं नाही म्हणून भाडेकरूला घरातनं बाहेर काढतायत, भांडीकुंडी. एक विचित्र परिस्थिती आहे. कधी कधी बिल्डर या प्रोजेक्टचे पैसे दुसरीकडे वापरतो, कधी त्याला फायनान्स मिळत नाही. आणि मग 20-30 अगदी 50-50 वर्ष हे रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी थांबलंय. या ठिकाणी आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटचं यश, आता आपण ज्या 18 इमारती उभ्या केल्या त्या गोडबोले साहेब सगळ्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये उभ्या राहिल्या, लोक त्या ठिकाणी घरात राहायला गेली. या सगळ्या 18च्या 18 इमारतीमध्ये 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीत लोक घरात राहायला गेली. आणि अशा प्रकारे वेळेत घर त्या ठिकाणी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता यामध्ये अनेक सवलती राज्य सरकारनं दिलेल्या आहेत, ज्याचा GR आपल्यापर्यंत पोचला असेल, नसेल तर पटवर्धन साहेब सगळ्या हाऊसिंग फेडरेशनला पाठवा. त्याच्यामध्ये एक अडचण आहे की मुंबईसाठी GR काढला होता. त्याच्यामुळे गेल्याच आठवड्यात मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हा GR राज्य स्तरावर लागू करा. आता हाऊसिंगचं धोरण येतंय, हा GR राज्य स्तरावर लागू होईल आणि जे मुंबईला आहे ते पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या महानगरांमध्ये ते लागू होईल. अनेक सवलती दिल्यात. कालच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूलची बैठक घेतली. मी तर माझं सरकार आहे म्हणून मोठेपणा सांगत नाही. काल त्या ठिकाणी 18-19 निर्णय महसूलच्या जागेवर असणाऱ्या इमारतींच्या अडचणी आणि त्या संदर्भात शासन निर्णय त्या ठिकाणी झाले. 19 निर्णय आहेत. मी पाठवून क्लास 2 चा क्लास 1 करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आहेत, दंडामध्ये सूट आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय. काही भानगड लिटिगेशन असतात तर त्यांनी तडजोडीची योजना आणली की आपापसात बसून टाइम बाउंड पिरियड मध्ये वाद दिपटला पाहिजे. ट्रान्सफरन्स असेल, एकाने फ्लॅट दुसऱ्याला विकला, दुसऱ्याने तिसऱ्याला विकला, त्या संदर्भात त्या ठिकाणी टॅक्सेशनचा विषय असेल, स्टॅम्प ड्युटीचा विषय असेल, असे अनेक महसूलने निर्णय घेतले. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या डिपार्टमेंटला सुद्धा सेल्फ डेव्हलपमेंटला ज्या ज्या सरकारकडून मदत पाहिजे ते निर्णय घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू आहे. कालच्या बैठकीत सगळ्या पक्षाचे नेते होते. ते काय फक्त सरकारी पक्षाचे नाही, विरोधी पक्षाचे आमदार खासदार पण उपस्थित होते. काही ना बिल्डरांचा पुळकाही आला की ह्या ज्या सवलती फक्त सेल्फ डेव्हलपमेंटला देतोय, मग कायदे एकाच ठिकाणी 2 कसे काय असू शकतात. मग त्यांना मी सांगितलं, बोलो बिल्डरांची तळी उचलण्याची काही गरज नाहीये, तुम्ही उचलायचे ते उचला. आणि त्यांचा क्लास नाही, आमचा क्लास वेगळा आहे. आमचा कोण क्लास आहे? चाळीत राहणारा 2 मजली इमारत, मध्यमवर्गीय लोक जिथे राहतात, पगार घेणारे छोटी लोक, कष्टकरी, त्यांचा पुनर्विकासाचा विषय. टावर मध्ये राहणारा करोडपती हा आमचा वर्ग नाहीये. आणि बिल्डर आणि सेल्फ डेव्हलपमेंट यात फरक आहे. मी काल त्यांना सांगितलं की इथे हाऊसिंग सोसायटी कुठला धंदा करत नाही. तयार होणारा माल विकून त्या ठिकाणी नफा कमवायचा उद्देश नाहीये, तर त्यांच्या सोसायटीच्या सभासदाला असणाऱ्या जागेत मोठी जागा मिळावी, इथे कुठलाही व्यवहार होत नाही. विकासक त्या ठिकाणी स्वतःच्या नफ्यासाठी सगळं करतो.
त्याच्यामुळं मी त्यांना उलट बोललो की याच्यामध्ये मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर आहे. मराठी माणसांच्या गप्पा मारून चालत नाही, तर मराठी माणूस इथे राहतो 90%, त्याला बेनिफिट होणार आहे. जो आज मुंबईच्या बाहेर वसई विरार इकडे तिकडे जातोय, शहरातनं आज बाहेर जातोय, तर तो या पुनर्विकासामुळे त्या ठिकाणी मुंबईतच राहणार आहे. मग तेव्हा बोलले नाही ना, त्यांच्या लक्षात आलं की आता हे लोक आपल्याला ह्याच्यावरनं ठोकतील. मग ते बोलले नाही, व्यवस्थित आहे, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो, हे काय मी राजकीय दृष्ट्या बोलत नाही. मी सहकारात काम करत असताना कधीच राजकीय भूमिका घेतली नाही. सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे लोक आपण सहकारात काम करतो. आम्ही जेव्हा नंदादीप सोसायटीचं पार्ल्याला त्या ठिकाणी उद्घाटन केलं, मी फीत कापत होतो आणि आमच्या त्या भगिनी ओवाळत होत्या आम्हाला. आणि त्यावेळेला त्या माझ्या भगिनीच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. मी बोललो, ताई आज आनंदाचा दिवस आहे, तुम्ही रडताय का? तर म्हणाले, प्रवीण भाऊ आम्ही रडत नाहीये, माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहत आहेत. का? तर म्हणाले माझ्या मुलाचं लग्न आहे 2 महिन्यांनी आणि आम्ही नालासोपारीला जाऊन फ्लॅट बघून आले होते. कारण माझ्या छोट्या फ्लॅटमध्ये उद्या मुलाचं लग्न झालं तर त्या ठिकाणी या जागेत आम्ही राहणार कसे, आणि पार्ला सोडायला आम्हाला जरा जीवास आले. आणि अशा वेळेला बोलतो तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट आलं आणि आम्ही 360 मधनं 1400 स्क्वेअर फीटात जातोय. माझा मुलगा आणि त्याची फॅमिली सुद्धा इथेच राहील, याचा आनंद माझ्या डोळ्यात वाहतोय. हे स्वयं पुनर्विकासाचं यश आहे. बरं, तिथला त्या ठिकाणचा पार्ल्यातला मराठी माणूस नालासोपारीला मुंबईच्या बाहेर हळूहळू जातोय, त्याला थांबवण्याचं काम आपण या स्वयं पुनर्विकासाच्या मोहिमेतनं करतोय. त्याच्यामुळे हा केवळ विकास नाहीये, हा सामाजिक दृष्टिकोन आहे. छोट्या माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला या ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर मोठं मिळावं, यासाठी समतेच्या सामाजिक दृष्टिकोनातनं या विषयाकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी धन्यवाद देईन की त्यांचं एक पाऊल पुढे मदतीचं असतं. आमच्या चारकोपच्या कार्यक्रमात जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही मागणी पण केली नव्हती. एखादा राज्यकर्ता संवेदनशील असेल, कारण विषयाची जर त्याला व्याप्ती किंवा खोली कळली तर राज्यकर्ता कसा बघू शकतो, निर्णय घेऊ शकतो, हे मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलंय. ते मला म्हणाले स्टेजवर, आम्ही प्रवीण एका वेळेला या सोसायटीची लोक 2 व्याज कसे भरणार? बोले कुठलं? बोलले प्रीमियम. हे प्रीमियमला टप्पे पाडून दिले तापेल, पण जर प्रीमियम भरताना त्यांना उशिरा जेवढं होईल त्याच्यावर व्याज लावणार. म्हणजे प्रीमियमवरचं व्याज आणि सोसायटीला कर्ज दिलं त्याच्यावरचं व्याज, ते 2 व्याज त्या ठिकाणी त्या सोसायटीला परवडणार नाहीत. बोलले साहेब मग आम्हाला माफ करा प्रीमियमवरचं व्याज. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये चारकोपच्या, कांदिवलीच्या प्रीमियमवरचं व्याज त्या ठिकाणी 3 वर्षासाठी माफ करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला. अशा प्रकारच्या संवेदना असणारा मुख्यमंत्री आहे, म्हणून ही योजना त्या ठिकाणी पुढे चालली. आणि दुसरी संवेदनशीलता मी आपल्याला सांगतो, ज्या वेळेला आम्ही चारकोपचं उद्घाटन करून श्वेतांबराचं मैदानात कार्यक्रमाला जात होतो, योगेश सागर आमचे तिथले आमदार, आम्ही गाडीत होतो, तेव्हा म्हणाले अरे ह्या 4-5 इमारती उभ्या राहिल्यात लागोपाठ सगळ्या. बोलले साहेब हे सगळ्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या आहेत. पण असं वाटत नाही काही की उभी झोपडपट्टी तयार होते. मग काय केलं साहेब? बोलले तुम्ही बोलले क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट करा, तुमच्या 4-5 इमारती एकत्रित करा, 8-10 इमारती एकत्रित करा आणि एक क्लस्टर करा. आणि एक क्लस्टर केलं तर त्यांना छोटंसं मैदान, छोटासा बगीचा, छोटंसं स्विमिंग पूल, मध्यमवर्गीय माणसाला ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्याला एकत्रित देता येतील. त्याच्यामुळे आज जे प्राधिकरण या ठिकाणी झालंय त्याच्यामध्ये स्वयं आणि समूह स्वयं पुनर्विकास आहे. त्यातला क्लस्टर हा कन्सेप्ट माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे.
माझं तर सेल्फ डेव्हलपमेंटचं होतं, त्यांनी क्लस्टर पण सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये आणलं आणि त्याच्यामुळे अनेक सवलती दिल्यात. अजून आपण मागतोय. आता आपल्यासमोर आव्हानं पण खूप आहेत आणि कुठलीही गोष्ट आव्हानाशिवाय नाही. मगाशीच आमच्या कॉम्प्युटरांनी सांगितलं, संघर्ष करणं तर आपल्या नसानसात भिनलेलं आहे आणि आपल्याला कॉन्फिडन्स खूप असतो. मी एखादी गोष्ट हातात घेतली तर ती तडीस नेईपर्यंत वाटेल ते करून तो विषय आपण तडीस नेतो. आता माझ्यासमोर बर्डन आलं, 1600 प्रस्ताव आलेत. मुंबई बँकेला एक मर्यादा आहेत, पैसे कुठून आणायचे? 46 प्रकल्पांना पैसे दिले, आणखी 50 प्रकल्पांना देऊ. परंतु मी डगमगलो नाही, पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गेलो. बोला साहेब, या योजनेला खूप प्रतिसाद मिळतोय, पैसे खूप लागणार आहेत. म्हणाले काय केलं पाहिजे? मी बोललो, ज्या सशक्त जिल्हा बँक आहेत त्यांना सांगा. राज्य सहकारी बँक आपली मोठी आहे, 70-80 हजार कोटीची आहे, त्यांना सांगा. माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या अनास्कर जे प्रशासक त्यांना सांगितलं आणि त्यांनी सुद्धा 1,500 कोटी रुपये आपल्या स्वयंपुनर्विकासासाठी राज्य सहकारी बँकेकडून आपल्याला दिले. पुन्हा मी त्या ठिकाणी अमितभाई शाह या देशाचे सहकार मंत्री जेव्हा गोरेगावला आले तेव्हा त्यांना भेटलो. त्यांना हा विषय मी 12-15 मिनिटांमध्ये समजावून सांगितला. त्याने सुद्धा बोललो, याला पैशाची आवश्यकता आहे, NCDC कारखान्यांना पैसे देते, सूतगिरण्यांना पैसे देते, आपण अनेक सवलती अनेक घटकांना देतो, पण मध्यमवर्गीय जो माणूस आहे त्याला आपण काहीच देत नाही. तो टॅक्स पेअर आहे, त्याला इथं मोठं घर मिळणार आहे, त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आज ही योजना, याला पैशाची आवश्यकता आहे. अमितभाईंना मी बोललो, 1,000 कोटी रुपये द्या. NCDCच्या माध्यमातून 1,000 कोटी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. म्हणजे पैसे आपण टप्प्याटप्प्याने आणतोय. आता कायदा पण गाढव कसा असतो बघा. आता NCDCने 1,000 कोटी आपल्याला मंजूर केले, परंतु चौधरी साहेब आड घातले कंसात. तुम्ही अधिकारी आहेत म्हणून सांगतो की अर्बन क्षेत्र वगळून. आता मला सांगा, गावात होतात का इमारती? 1,000 कोटी दिलेत आणि कंसात टाकलंय अर्बन क्षेत्र वगळून. म्हणजे पाय बांधायचा आणि म्हणायचं पळ. आणि मुख्यमंत्र्यांना परत सांगितलं, मुख्यमंत्री बोलले ती अटही आपण त्या ठिकाणी शिथिल करून घेत आहोत. त्याच्यामुळे आपण इमानदारीत एक एक पाऊल पुढं टाकत गेलो तर प्रश्नांच्या गुंता आपोआप सुटत असतो, याचा मला स्वानुभव आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे चांगलं करतोय त्याला समाजातनं, सर्व स्तरातनं, ब्युरोक्रॅट, सरकारमधनं सुद्धा मदत होते. अगदी विरोधी पक्ष सुद्धा मदत करतोय. मला आनंद होतोय की विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतो, परंतु या विषयामध्ये पटवर्धन साहेब आपल्याबरोबर सगळा विरोधी पक्ष आहे. म्हणजे मी कोल्हापूरला पुढारीचे जाधव आहेत त्यांच्या 80व्या वाढदिवसाला गेलो होतो. त्यावेळेला व्यासपीठावर मुख्यमंत्री होते, पवार साहेब होते. तर कार्यक्रम संपल्यावर शरद पवार साहेब माझ्याकडे बघून मला बोलवून घेतलं. मी घाबरलो, बोललो पवार साहेबांचं काय काम आहे? तर पवार साहेबांनी माझ्याकडून, दरेकरजी तुमचं ते सेल्फ डेव्हलपमेंट नेमकं कसं चालतं, प्रक्रिया काय, त्याची अंमलबजावणी कशी होते, उभ्या उभ्या समजून घेत होते. मला बोलले काही नोट वगैरे त्याची मला पाठवून द्याल का? बोललो साहेब नोट पण देतो, पुस्तिका पण आहे, परंतु तुम्हाला जर माहिती हवी असेल तर साहेब आपण वेळ द्या, मी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला हा विषय नीट समजावून त्या ठिकाणी सांगतो. कारण एवढे मोठे आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते सुद्धा या विषयाची दखल घेत आहेत, तर त्यांचा अनुभव, त्यांची सुद्धा मदत या ठिकाणी होईल या अपेक्षेनं मी त्यांना येतो सांगितलं. आणि जनरली माणसं बोलतात, विषय सोडतात, पण पवार साहेबांचा मला फोन आला 3 दिवसांनी. म्हणजे त्यांचं मोठेपण आहे की ते मला, आपण येणार होतात, बोले साहेब सांगा कधी येऊ. त्याने वेळ दिली, मी गेलो. 50 मिनिटं पटवर्धन साहेब, पवार साहेब छोटी छोटी गोष्ट समजून घेत होते. हे कसं होतं, प्रक्रिया काय, परवानग्या कशा मिळतात, पैसे कसे देतो, पैसे दिले तर परतफेड कशी होते.
आणि केवळ त्यांनी माहिती घेतली नाही तर म्हणाले मला एवढे पैसे लागणार, कुठनं आणणार. बरं, त्यांना तर प्रशासनाचा खूप अनुभव आहे. पहिले बोलले आपण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन होतं, त्याला नॅशनल हाऊसिंग पैसे द्यायची कमी व्याजदरात, ते रिफायनान्स करायचं. त्याने मग केंद्रातल्या फायनान्स सेक्रेटरीला फोन लावला, LICच्या EDना फोन लावला आणि बोलले मला मीटिंग द्या पुढच्या 10-15 दिवसात, सेल्फ डेव्हलपमेंटला फंडिंग देण्यासंदर्भात मला मीटिंग हवी. म्हणजे विरोधी पक्षाचा आमच्या असणारा नेता सुद्धा, बरं पवारसाहेब तर मोठे नेते आहेत, याच्यात कुणाचंच दुमत नाही, चांगल्या विषयासाठी त्यांनी स्वतः यामध्ये रस घेतला आणि अशा प्रकारे हा विषय त्या ठिकाणी पुढे जातोय. अनेक अजूनही ही योजना कशी सुरळीत बनावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. वन विंडो खिडकी आपण त्या ठिकाणी करतोय. आता सेल्फ डेव्हलपमेंटच्या जे प्रकरणं जातात त्याला सरकार दरबारी वेगळं एक महत्व आहे की तिथे फार अधिकारी ताटकळत ठेवत माहित आहे, त्यांना तर माहित आहे की CMचा फोन येणार किंवा कारवाई होणार. आणि त्याच्यामुळे आता हा विषय गती घेत आहे. आणि मग माझ्या अभ्यास गटानं जी शिफारस केली होती त्याच्यामध्ये मी यासाठी प्राधिकरण करावं ही मागणी केली होती आणि त्याची मागणी सरकारनं पूर्ण केली. आणि आता स्वयं समूह पुनर्विकासाचं प्राधिकरण करणारा आपला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. ते प्राधिकरण त्या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याची जबाबदारी पण अध्यक्षपदाची माझ्यावर या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता प्राधिकरणामुळे सुद्धा आता एक वन अम्ब्रेला होणार आहे. परंतु ब्युरोक्रेसी काय कुठे सोडत नाही चौधरी साहेब. इथे पण माझ्या कॅबिनेटला 3री कॅबिनेट आहे. पहिल्या कॅबिनेटला विषय आला होता, थांबवला ना, ते अधिकार कार्यकक्षा हे ओव्हरलॅपिंग होईल, ते ओव्हरलॅपिंग होईल. अरे अंतिम उद्देश लोकांचं भलं करणं आहे ना, हे डिपार्टमेंट काय आणि ते डिपार्टमेंट काय. दुसऱ्या परत कॅबिनेटला ना अजूनही तो विषय प्रलंबित आहे. मग आमचे काही व्यक्तिगत दुश्मन आहेत, त्यांनी बातम्या छापला, प्राधिकरण झालं, पण पुढे काय. पण मला त्याची पर्वा नाही. आपला उद्देश चांगला आहे, आपला स्वच्छ उद्देश आहे. 3री कॅबिनेट झाली तरी विषय आला नाही. परंतु आमचे मुख्यमंत्री थोडेसे संयमशील आहेत. तो कॅबिनेटला येईल आणि विषयी त्या ठिकाणी कार्यकक्षेचा त्या ठिकाणी निकाली लागेल. कारण मोठं प्राधिकरण नवीन झालंय, त्याची रचना करणं, त्याला अधिकार देणं हा थोडासा त्या ठिकाणी क्लिष्ट विषय असल्या कारणानं थोडाफार विलंब त्याला लागतोय. परंतु निश्चितपणे माननीय मुख्यमंत्रीच्या विषयाच्या मागे असल्यामुळे काही अडचण येईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. म्हाडा प्राधिकरणामध्ये त्या ठिकाणी म्हाडाच्या इमारतीत बांद्र्याला त्या ठिकाणी ऑफिस दिलंय. कुठल्याही कार्यालयात गर्दी नसेल एवढी आपल्या प्राधिकरणाच्या त्या माझ्या कार्यालयात गर्दी असते. ती काय माझ्यासाठी नसते. रोज 40-50 सोसायट्यांची लोक त्या ठिकाणी येतात आणि आम्हाला पुनर्विकास करायचा आहे, स्वयं पुनर्विकास करायचा आहे, त्याची माहिती त्या ठिकाणी विचारत असतात. आणि त्याच्यामुळे आज हा विषय लोकांनी हातात घेतलाय. मी जेव्हा जेव्हा जिथे शिबिरांना जातोय त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी येतात. म्हात्रे साहेब, गेल्याच आठवड्यात आपण तुमच्याकडे कार्यक्रम घेतला आपण नवी मुंबईत, तुडुंब सभागृह भरलं होतं. त्यामुळे लोक आता मोठ्या प्रमाणावर या स्वयं पुनर्विकासासाठी पुढे येत आहेत. पैसेही आपण उपलब्ध करू. आपण त्या ठिकाणी NCDCला आणखी पैसे मागू. LIC त्या ठिकाणी 4-5% वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते, त्यांना सांगू या हाऊसिंग सेक्टरमध्ये करा. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पैशाची उपलब्धता करून गतीनं कसे प्रकल्प पूर्ण होतील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत. माझ्या अभ्यास गटाच्या अहवालामध्ये मी सरकारकडे मागणी केली की 4% आम्हाला सूट द्या व्याजात. म्हणजे समजा 11-12% जर हाऊसिंग सोसायटीला आम्ही पैसे देतो, सरकार तर सगळ्यांना सवलती देते, मग आम्ही मध्यमवर्गीय माणसं टॅक्स पेअर आहोत, आम्हाला काय देणार. तर आमचं घर बनत असताना आम्हाला 4%ची सवलत द्या.
म्हणजे समजा 11% असेल, 4% दिली तर आपल्या किती 7% कर्ज त्या ठिकाणी मिळतं. आणि 7% मिळालं तर फिजिबिलिटी करायला पण आपल्याला त्या ठिकाणी मजबूती मिळते. त्याहीवर त्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अनेक मागण्या आहेत. या अधिवेशनात सुद्धा मी याच विषयावर चर्चा करणार आहे. त्यामुळे राहिलेले आणखी काही अडचणी असतील, प्रश्न असतील ते सरकारकडून मार्गी लावू. परंतु माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा विषय आपण हाऊसिंग सेक्टरमधल्या सहकारी कार्यकर्त्यांनी ओन केला पाहिजे. हा विषय प्रवीण दरेकरचा नाही, हा विषय मुख्यमंत्र्यांचा नाही, तर हा विषय आमच्या हाऊसिंग सेक्टरचा आहे. त्याच्यामुळे सगळ्या सोसायटींनी, आपण या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी हा विषय समजून घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे स्वयंपुनर्विकास करता येईल यासाठी एक अभियान त्या ठिकाणी सुरू केलं पाहिजे. मी नाशिकला आमचे त्या ठिकाणी हे आलेत तोडवणे साहेब, आपण मोठी परिषद नाशिकला घेतली, आपण पुण्याला मोठी परिषद घेतली. त्याच्यामुळे सगळ्या शहरांमधनं आज या संदर्भामध्ये मागणी मोठ्या प्रमाणावर होते. परंतु ती करत असताना त्याला वेल ऑर्गनाईज करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपल्या तिथल्या हाऊसिंग फेडरेशननी एक समन्वय करणारी यंत्रणा म्हणून एक महत्त्वाची भूमिका बजावावी, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी आपल्याकडे या ठिकाणी करतोय. आज गोव्यासारख्या ठिकाणी आपण हे शिबिर आयोजित केलं, मी आपल्याला धन्यवाद देतो. कारण माझं ते नेहमी म्हणणं असतं की निसर्गरम्य ठिकाणीच शिबिरं झाली पाहिजे, म्हणजे आपला माइंड पण फ्रेश पाहिजे आणि आपल्याला तो विचार पचवायला पण थोडंसं वातावरण आल्हाददायक असलं पाहिजे. तर काही लोक टीका करतात, गोव्याला कशाला गेलं, सिमल्याला कशाला गेलं, अरे तुला काय त्रास होते आम्ही कुठे गेलं तर. थोडं आपण फ्रेश होतो, चांगल्या वातावरणात चांगली चर्चा होते. त्याच्यामुळे पटवर्धन साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो. डीम कन्व्हेन्स आहे, डीम कन्व्हेन्स संदर्भात आपण बोलतो 1 महिन्यात डीम कन्व्हेन्स, पण ते DDR आणि त्यांच्या चौधरी साहेब तुमची लोक काय वेळेत काम करत नाहीत. त्याच्यामुळे प्रॉपर्टी वारस, मग त्याचा वारस आण, त्याचा वारस आण, आता 100-150 वर्षापूर्वीचा वारस शोधेपर्यंत हा वर जायचा. मग मुख्यमंत्र्यांना मी बोललो, साहेब ते जे आहे रेव्हेन्यूकडे गेल्यावर आपण त्यांना टाइम बाउंड द्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे गेल्यानंतर 1 महिन्यात त्यांचा रिप्लाय आला नाही तर रिप्लाय आलाय असं समजा आणि त्यांना डीम कन्व्हिन्स करून टाका. त्याच्यामुळे ज्या ज्या अडचणी जशा जशा येत आहेत तशा आपण सोडवतोय. मी काय यातला एक्सपर्ट नाही, मी काय तज्ज्ञ नाही, परंतु जशा जशा ग्राउंडवर प्रॅक्टिकल अडचणी येत आहेत त्या स्वतः समजून घेतोय, त्या अथॉरिटीकडून सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं हा स्वयंपुनर्विकास हा गेम चेंजर आहे. स्वतः पवार साहेब त्या ठिकाणी भेटलो तेव्हा म्हणाले की हाऊसिंग मधला हा दरेकरजी गेम चेंजर ठरू शकतो. सर्वसामान्य माणसाला मोठं घर मिळणं हा त्याच्या आयुष्यातला मोठा विषय आहे आणि हे होऊ शकतं का, तर आपण करून दाखवले. ते सुद्धा अत्यल्प सवलती असताना. अजून सवलती अनेक निर्णय शासन घेते, आता तर प्राधिकरण झालंय. त्याच्यामुळे ओनरशिप या विषयाची शासनाच्या एका प्राधिकरणानं या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी यात लक्ष घालावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या हाऊसिंगमध्ये आपल्या कोऑपरेटिव्हतल्या कार्यकर्त्यांचाच रोल महत्त्वाचा आहे. कोऑपरेटिव्ह इतरांना समजणार नाही. जो कोऑपरेटिव्ह जगतो, जो कोऑपरेटिव्हमध्ये वावरतो, ज्याला कोऑपरेटिव्हची क्षमता माहीत आहे तोच या ठिकाणी काम करू शकतो. आज माझ्याकडे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद होतं, बँक आपल्याकडे होती म्हणून मी धाडस करू शकलो. हे जर त्या ठिकाणी ॲक्सिस ICICI बँकेत गेलो, देतील का पैसे? त्यांना व्यवहार करायला आपण लागतो, परंतु सर्वसामान्य माणसाला काय द्यायचं म्हटलं की नाहीये, त्यांचा साधा मॅनेजर भेटत नाही आपल्याला. आपल्या सहकारी बँकेचा, जिल्हा बँकेचा अध्यक्ष फाटक्या नोटा आल्या तरी फोन करतात, प्रवीण भाऊ मला नोटा थोड्या फाटक्या आल्यात, मॅनेजरला बोला. हा कनेक्ट आपला सहकारातला सर्वसामान्य माणसांशी तिथल्या नेतृत्वाचा असतो, जो त्या ठिकाणी खाजगी बँकांचा त्या ठिकाणी नसतो. आणि त्याच्यामुळं कोऑपरेटिव्ह मधल्या कार्यकर्त्यांनीच
यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आणि ही क्षमता आहे. एक जिल्हा बँक एक विषय आणते काय सेल्फ डेव्हलपमेंटचा आणि त्याचं त्या ठिकाणी आंदोलन बनतं काय हे सहकार करू शकतो. त्याच्यावर तुमच्या संस्थांमध्ये या ठिकाणी एवढी ताकद आहे. युवा आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्यात यायला पाहिजे. कारण युवा आणि महिला काय करू शकतात हे त्यांनी महाराष्ट्रातील महिलांनी दाखवलंय आणि परवा बिहारमधनंही दाखवलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी वाटत होतं की युवकांचा सहभाग नाही. परंतु काल मी या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्तानं मुंबईला एक कार्यक्रम होता. आम्ही राज्यभर वक्तृत्व स्पर्धा घेतली होती आणि त्यातले फायनल 3 मुलं आणि मुली आली होती. त्यांचा विधानसभेच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार त्या ठिकाणी केला आणि त्यांची भाषणं मुद्दाम ठेवली होती. आणि त्यावेळेला त्या मुलांनी एवढी सहकारावर उत्तम भाषणं केली की मला असं वाटत होतं की उद्याची तरुण पिढी सहकारात येते की नाही. तर त्याचं उत्तर मिळालं. अत्यंत त्या नांदेडची मुलगी होती, अकोल्याचा मुलगा होता, अमरावतीची एक मुलगी होती. उत्तम भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि मग त्या ठिकाणी मी ठरवलं की अशा मुलांना मुलींना राज्यभर महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे प्रचारक म्हणून बाहेर काढलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की बाबा राज्य संघाचे आमच्या सीओना लगेच सांगितलं पटवर्धन साहेब की यांना आपण 10,000 हजार रुपये मानधन देऊ, या मुलांना प्रवास गाडी भत्ता देऊ आणि प्रत्येक जिल्ह्यात सहकाराचा प्रचार आणि प्रसाराची गरज काय हे सांगण्यासाठी या मुला मुलींना पाठवू. आणि उद्याची पिढी आज यात यायला इच्छा प्रदर्शित करते. त्यांना ताकद आणि पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. आणि आज सुदैवानं महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचं नेतृत्व सुद्धा राज्यातल्या सहकारी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे दिलंय. आणि त्यामुळे सहकाराला सुद्धा ऊर्जित अवस्था कशी येईल याचा सुद्धा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिनशेल जे काय व्हायचं ते होईल त्याच्यावर करा. मी काय फार टेक्नॉलॉजीवर जात नाही. कारण मी मोबाईलमध्ये पण आता व्हॉट्सअप सोडून बाकी मला फंक्शन पण माहीत नाहीत. आता एखादे मला दहिसरला जायचं असेल तर दाखवतात 2 तास, मी कधी 1 तासात पण जातो आणि कधी 3 तास पण लागतात. त्याच्यामुळे मशनरी ही मशनरी आहे. आपला प्रॅक्टिकल आता मगाशीच गोडबोले साहेबांनी सांगितलं की ते डाटा असेल तसं ते मार्गदर्शन करणार. त्याच्यामुळे आपण ग्राउंडवर राहून काम करणारी सहकारातले कार्यकर्ते आहोत. येईल त्या टेक्नॉलॉजीला सामोरं जायचं. आपल्या कामामध्ये सहजता यावी, सुलभता यावी यासाठी सगळ्या गोष्टीच्या आवश्यकता आहेत. पण त्याच्यावरच डिपेंड राहिलं आणि त्याच्यातच अर्धा जीव आपण घालवला तर आपलं मूळ काम बाजूला राहील. त्याच्यामुळे परंपरागत सहकाराला येणाऱ्या आधुनिकतेची जोड देऊन आपल्याला या ठिकाणी पुढं जायचं आहे. त्या दृष्टीनं असणाऱ्या सहकारात आपल्या संस्था स्ट्रेंथन करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, प्रशिक्षण देणं या सगळ्या गोष्टीचं सहकारी कार्यकर्ता म्हणून आपण जबाबदारी या ठिकाणी घेऊया. आणि सहकारातला व्यवहार सहकारात झाला पाहिजे. दुर्दैवानं होतं काय, सहकारातली लोक खाजगीला प्रोत्साहन देतात. मी नेहमी सांगतो की सहकारी कारखाना असतो तो त्या ठिकाणी बंद पडतो आणि तो खाजगी घेतला की तो नफ्यात चालतो. आणि सहकार्य नेत्यांचेच कारखाने आम्ही सहकारीवरनं खाजगी करणार आणि सहकाराची भाषणं देणार. तर मला वाटतं सहकारातल्या लोकांनी सहकारातच काम केलं पाहिजे. आता आमच्या पतपेढ्या असतात, कुठेतरी अर्धा 1% इंटरेस्ट किंवा एखादा फुलाचा बुके घेऊन तो खाजगी बँकांचा तिथला मॅनेजर येतो, खुश होतात. अरे जिल्हा बँक लोकांना, गिरणी कामगारांना पैसे देणार, शिक्षकांना देणार, माताडींना देणार, सेल्फ डेव्हलपमेंटला देणार आणि तुम्ही पैसे खाजगी बँकेत ठेवणार. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या संस्था स्ट्रेंथन केल्या पाहिजेत ना. विना सहकार नाही उद्धार बोलतो आणि आपण आपल्यालाच एकमेकांना सहकार करत नाही. तर मला वाटतं तशा पद्धतीनं आपण हातात हात घालून हा राज्यातला सहकाराचा गाडा ताकदीनं या ठिकाणी पुढे नेऊया. गोव्यातली काही मंडळी आहेत, हे सेल्फ डेव्हलपमेंटचं मॉडेल या ठिकाणी गोव्यातही यावं यासाठी प्रयत्न करावा. आज त्या ठिकाणी ठाणे जिल्हा बँकेनं मुंबई बँकेचं धोरण बघून त्यांनी धोरण आणले, ते पैसे देत आहेत. त्या ठिकाणी पुणे जिल्हा बँक ताकदवान आहे, रायगड बँक आहे, औरंगाबाद संभाजीनगर बँक आहे. त्यामुळे त्या सगळ्या बँका आल्या तर पैशाचीही अडचण त्या ठिकाणी होणार नाही आणि या सुरक्षित पैसे आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मी दिलेले पैसे यापैकी एकही रुपया थकला नाही. उलट काही लोकांनी रिपेमेंट लवकर केलं.
म्हणजे लोक पण काय काय अशी लबाड आहेत की पैसे घेईपर्यंत पहिला स्लॅब पडला की बोलतात आता तुमचे पैसे नको, कारण आता त्यांना मग तो सेलेबलचा माल विकायला त्या ठिकाणी लोक आली. आम्हालाही चांगलं आहे, पण आम्ही पण थोडासा दंड लावलाय, कारण आम्ही त्यांच्यासाठी पैसे आरक्षित करून ठेवतो आणि त्यांनी घेतले नाहीत तरी आम्हालाही व्याज कोणाचं तरी द्यावं लागतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारे सगळ्या अर्बन ज्या बँका आहेत, जिल्हा बँका आहेत किंवा ज्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंटला ताकद द्यावी, किंबहुना सहकाराला ताकद द्यावी. आज मी केंद्राचे सहकार मंत्री अमितभाई शहाना धन्यवाद देईन, माननीय मोदी साहेबांना धन्यवाद देईन. देशपातळीवर सहकार हा विषय नव्हता, कृषी भागाचा एक छोटासा भाग होता, परंतु आज सहकार आता मंत्रालय केलंय. स्वतः अमितभाईंसारखे नेते त्याचे मंत्री आहेत. आज पॅक सोसायटीला ताकद देत आहेत, कारखान्यांना ताकद देत आहेत. त्याच्यामुळे आता सहकाराला ताकद द्यायला केंद्र सरकारही त्या ठिकाणी उभं आहे. परंतु ते ताकद देत असताना आपण एकत्रित राहिलं पाहिजे, एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे आणि या सहकाराचा गाडा पुढे नेऊया. मी पटवर्धन आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगलं शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलं. खरं म्हणजे आज मला येणंही शक्य नव्हतं, परंतु सेल्फ डेव्हलपमेंट हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे मी आवर्जून या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो. आपण मला बोलण्याची संधी दिली, सन्मान केलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सहभागी झालेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, भारत माता की जय.